नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर आज मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने धिरडे बनवणार आहे। रेसिपीज पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर इथे मी 1.5 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचे पीठ आणि एकदम कुरकुरीत असे आपले धिरडे तयार होतात। आणि त्यामध्ये मी दही घालणार आहे। दह्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स, कॅल्शियम असतं। लहान मुलांसाठी हेल्दी असतं, खूप हेल्दी नाश्ता आहे। आणि त्यामध्ये लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालणार आहे। आणि त्यामध्ये आपण लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालून घेऊया पिठामध्ये। आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे, लाल तिखट घातलेले आहेत, हळद घातलेली आहेत आणि ओवा हा डायजेशनसाठी खूप हेल्प करतो। आणि लहान मुलांसाठी डाळीचं पीठ जड असतं, तर मग त्यासाठी लहान मुलांना त्रास होत नाही पोटाला, म्हणून त्यामध्ये ओवा घालणार आहेत। खूप हेल्दी रेसिपीज आहे, पटकन होणारी आहेत, नक्की ट्राय करा। थोडं पाणी घालून आपण पूर्ण मिक्स करून घेऊया। असं छान असं धिरडे बनवण्यासाठी आपण बॅटर तयार करून घेऊ। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं थोडं पाणी टाकून आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आणि ते 20 मिनिट आपल्याला झाकण ठेवून रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। आणि 20 मिनिटांनंतर आपल्याला त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कांदा, टोमॅटो। कोथिंबीर नव्हती माझ्याकडे अवेलेबल, तर कोथिंबीर नाही घातलेली मी। सर्व मिक्स करून घेऊया आणि छान असे धिरडे तयार करून घेऊ। त्या धिरड्यांसोबत मी एकदम छान असा आंबेरस बनवलेला होता। कोणाकोणाला आंबेरस आणि धिरडे खायला आवडतात, कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे। ते सर्व तेल आपल्याला असं चौकळलं तव्याला लावून घ्यायचं आहे आणि धिरडे तयार करून घेऊया। आपलं धिरड्याचं बॅटर तयार झालेलं आहे आणि त्यावरती आपण चमच्याने असे छान धिरडे बनवून घेऊ। सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम झटपट होणारी रेसिपीज आहेत। आणि त्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे कांदा आणि टोमॅटो एकदम छान असं नरम होतो। आणि असं छान खरपूस भाजून घेऊया। आणि खूप असे कुरकुरीत आणि नरम असे छान धिरडे आपले तयार होतात। आंब्याच्या रसासोबत खूप छान लागतात। तर असे सर्व आपण धिरडे बनवून घेऊ। आणि बघा किती छान आपले धिरडे तयार झालेले आहेत। आणि आंबेरस रेसिपीज नक्की ट्राय करा आणि आवडली तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपीज आवडली असेल तर। आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।